एक लाट जनता पक्षाची त्याला होती, तशा पद्धतीची एक लाट परिवर्तनाची ह्या शहरामध्ये आलेली आहे. तेव्हा पैशाचा वापर त्या ठिकाणी काय होईल असं मला वाटतं. भाई, आता निवडणूक प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे. आता नेमकं वातावरण कसं वाटतंय? आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही जेव्हा प्रचार करतोय, वेळ अपुरा असल्यामुळे सगळ्याच ठिकाणी ते आम्हाला जायला मिळालं नाही, पण बाकीचे कार्यकर्ते मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे काम करत आहेत. पण ओव्हरऑल जर सगळं बघितलं तर लोकांना परिवर्तनाची लाट एक प्रकारची त्या ठिकाणी आली. आणि ज्या नागरिकांनी मला त्याला सूचित केलं किंवा तुम्ही त्या निवडणुकीमध्ये सामोरं जा, त्यामुळे लोकांमध्येही तो उत्साह दिसतोय. जवळजवळ मी शेवटची निवडणूक 95 साली लढलो होतो नगरपालिकेची. त्याच्यानंतर आज जवळजवळ 30 वर्षानं पुन्हा त्या निवडणुकीला मी सामोरं जातोय किंवा लोकांग्रस्त होतो. आणि त्यामुळे उत्साह आहे. आता लोकांचा पैशाचा वापर होतोय, आर्थिक उलाढाल फार मोठ्या प्रमाणात होते. पण मला खात्री आहे की लोकांना खऱ्या अर्थानं जर विकास साध्य करायचा असेल तर पैशाला काही किंमत देणार नाही. कारण ज्यावेळेला माणूस पैसा खर्च करतो तर त्याच्या दुप्पट वसूल करण्यासाठी त्या ठिकाणी जाण्याची इच्छा व्यक्त करतो. परंतु विरोधकांकडून जो तुमच्या वयाचा आणि मुळात आमदारकी भोगल्यानंतर परत नगराध्यक्षाचा निवडणूक लढवण्याचा जो मुद्दा पुढे केला जातोय, त्याचा कितपत प्रभाव जाणवतो? नाही, त्याचा काय प्रभाव जाणवणार नाही. कारण माझी प्रकृती कशी आहे ते अख्ख्या चिपळूण शहराला माहिती आहे. तो काही विषय नाही. काय दुसरी परिस्थिती आली किंवा आमदारकीनंतर मी आता ह्या निवडणुकीला सामोरं जातोय. काय मला सत्तेची हाव असते तर मी 96 साली ज्यावेळेला 95ला जी शेवटची निवडणूक लढलो त्यानंतर 30 वर्ष झाली. 30 वर्षात मी एकही निवडणूक नगरपालिकेची लढलो नाही. केवळ या निवडणुकीमध्ये लोकांनी मला आग्रह केला किंवा जी काय परिस्थिती गेली 7-8 वर्षामध्ये झाली त्याच्यातून मार्ग काढायचा असेल, परत स्थिरस्थावर नगरपालिका करायची असेल तर अनुभवी माणसाची गरज आहे. आणि म्हणून लोकांग्रस्त मी त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो. काही रस्ते, पाखाड्या, वीज वगैरे त्या मुलावर गोष्टी सोडा, त्याच्या पलीकडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तुमच्याकडे काय विजन आहे? कसं आहे की एक तर हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने आपल्याला पडलेलं पाहिजे. कारण बाजारपेठेतला व्यापार फार कमी झाला आहे. पूर्वी चिपळूणची 1 नंबरची बाजारपेठ होती त्याच्यामध्ये. पण आता गावोगाव ठिकाणी दुकानं झाले, त्यामुळं ग्रामीण भागातून येणारा ग्राहक वर्ग इकडे कमी झाला. आणि म्हणून दुसऱ्या ग्राहकांना शहराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला पर्यटनासारखा मार्ग शोधला पाहिजे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला आता ही नॅशनल हायवे आपला झालेला आहे. नॅशनल हायवेचं ज्याला फ्लायओव्हरचं आहे, जो फ्लायओव्हरमध्ये उद्या काहीतरी गाड्या उभ्या राहतील, झोपड्या उभ्या राहतील, त्यापेक्षा आम्ही नगरपालिकेकडनं त्या खालच्या जागेची मागणी नॅशनल हायवे करणार आहोत. आणि मग त्या ठिकाणी एक गार्डन किंवा सुशोभीकरण किंवा लोकांना वॉकिंग ट्रॅक वगैरे अशा पद्धतीनं त्या पद्धतीनं मुंबई पुण्याला ज्या पद्धतीनं फ्लायओव्हर कधी केले तशा पद्धतीनं हे करायचं आहे की लोकांना एक सुंदर शहर पण दिसावं. काय कचऱ्याचा प्रकल्प आपण मागच्या काळामध्ये आपण चालू केला, त्याच्यामुळे शहरामध्ये कुठं कचरा दिसत नाही. काय आणि नवीन प्रोजेक्ट आता प्रकाश देशपांडे सरकार नोटीसच्या माध्यमातून त्यांनी जे सगळे पुरातन सगळ्या वस्तू ज्या सगळ्या संकलित केलेल्या आहेत त्या अजून करतायत. त्याला एक चांगली इमारत बांधून त्या ठिकाणी ते केलं तर लोक बघायला येतील. काय फार पूर्वीपासून ते काही देवाच्या मूर्ती आहेत, काही वापराच्या वस्तू आहेत वगैरे वगैरे ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दृष्टीनं त्या म्हणजे लोक जसे आकर्षित या गोष्टींना होतील त्या करायच्या. बाकी ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा ह्या होत असतात, फक्त त्या करताना त्याची क्वालिटी कशी मेंटेन होईल. कारण आज जी परिस्थिती आहे की रस्ता आत्ता पावसापूर्वी केला तर दुसऱ्या पावसात तो रस्ता बघत नाही, अशी परिस्थिती संपूर्ण शहरामध्ये झाली. आम्ही असताना जे 11 रस्ते केले होते ते आजही जशाच तसे आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या तरी चेंज नाही. चांगल्या क्वालिटी होऊ शकते, परंतु जी कामं गेली 8 वर्षामध्ये आपण बघतोय ही लोकांसाठी झालेली कामं नाही. उदाहरणार्थ उक्ताडचं पार्किंग आहे, तर त्या पार्किंगवर त्या ठिकाणी शहराची गरज आहे म्हणजे आज नाही, त्यावेळेला आणखी 25-30 वर्षांतर शहर वाढेल त्यावेळेला त्या ठिकाणी पार्किंगची गरज लागेल. पण आज पार्किंगवर खर्च करण्याची आवश्यकता नव्हती. आज एकही गाडी तिथं उभी राहत नाही. पण ती गाडी उभी मग लोक काय करतात, त्या ठिकाणी गहू सुकत घालणं वगैरे अशा पद्धतीने की लहान मुलं तिथे खेळत बसतात. असे जे काही प्रकार जे झालेले आहेत काय ते त्याच्याऐवजी आपल्याला लोकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी केल्या पाहिजेत.
रेड लाईन ब्लू लाईनच्या संदर्भामधला जो विषय आहे तो देखील लोकांना फार अत्यंत मारक आहे आणि हा राज्य शासनाचा आहे. म्हणजे कोण म्हणतं केंद्र शासन वगैरे नाही, कारण इरिगेशनने त्या रेड लाईन ब्लू लाईन नियमाप्रमाणे बसवले आहे. 25 वर्षामध्ये जो पूर भरतो, 25 वर्षामध्ये महापूर येतो, त्यावेळेला त्या ठिकाणी त्याची जी आहे ती साधारणतः एक ब्ल्यू लाईन त्याच्यामध्ये येते आणि 100 वर्षानंतर जो पूर येतो त्याला ती रेड लाईन म्हणतात. म्हणजे आता जे रेड लाईनमध्ये बसलेले आहेत, पण हा पूर आपल्याला आमच्या हयातीमध्ये तरी अशा पद्धतीचा पूर आलेला नाही. 2005चा एक पूर होता काय, पण 2005चा सुद्धा त्याच्यापेक्षा भयानक अवस्था त्या ठिकाणी होती. आता सरकारने पूर्वीपासून जी गाळ काढली पाहिजे होती ती गाळ न काढल्यामुळं ह्या पुराचं पाणी शहरामध्ये घुसलं. आता गाळ काढलेला आहे, गाळ काढल्यामुळे पाण्याचा निचरा होतोय आणि तो निचरा झाल्यामुळं जे काय रेड लाईन ब्ल्यू लाईनची जी लाईन आहे ही नवीन इन्स्पेक्शन करून त्या ठिकाणची ती लाईन पूर्वत केली पाहिजे. कारण आम्ही ज्याला डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला होता त्यावेळेला देखील बांधकामाची निदान रेषा होती की नदीच्या पात्रापासून साधारणतः एक 100 मीटरचा भाग हा नो डेव्हलपमेंट झोन म्हणून त्या डेव्हलपमेंट प्लॅनवर ठेवलेला होता. आता हा रेड लाईन ब्ल्यू लाईनचा विषय आला त्यामुळे बांधकामं थांबल्यामुळे सर्वसाधारण बेकारी पण वाढली आणि म्हणून आता ते राज्य शासनानं तातडीनं करण्यासाठी काही इरिगेशनने पुन्हा सर्वे केला आहे. आता ती लाईन मला वाटतं कराड रस्त्याच्या अलीकडे आलेली आहे, पण त्याहीपेक्षा ती अलीकडे जाण्याची गरज आहे. काय कराड रस्ता हा सुद्धा जास्त आहे आणि लक्षात, त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला प्रयत्न शहराच्या डेव्हलपमेंट दृष्टीनं करायचा आहे. भाई, नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवार आहेत, त्यांचं आव्हान तुम्हाला कितपत वाटतंय? मला तसं काय आव्हान वाटत नाही, कारण मी एक तर अनुभवी माणूस आहे. आमदारकी म्हणून सुद्धा काम केलं आहे, 2.5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे आणि आज शहराला आणि नागरिकांना असं वाटते की या ठिकाणी अनुभवी माणूस आला पाहिजे. काय शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा लोक विचार करत आहेत. काय मी आता पदवीधर आहे, त्याच्यामुळे मला त्या बाबतीतलं शैक्षणिक अडचण कुठची येणार नाही. आमदार असताना जवळजवळ मी 116 कोटीचा निधी त्या तालुक्याच्या विकासासाठी आणला होता. काय त्याच्यामुळं ही समोरची आव्हानं वाटत नाही. लोक सुज्ञ आहेत, लोक सुशिक्षित आहेत, योग्य प्रकारचा उमेदवार याला फक्त न बघता निवडून देतील. याला जोडून महायुतीमध्ये फूट पडलेली आणि याचा आपल्याला कितपत फायदा होईल? महायुतीमध्ये फूट पडली तशी आम्ही ज्यांच्याबरोबर गेले ते आमचे मित्रपक्ष आमच्याबरोबर नाही. काय आज काँग्रेसवर आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न करत होतो, काय पण त्यांनी युगो धरला की आमचा सिंबॉल झाला पाहिजे. जे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार होते त्यांनीच ते म्हटलं होतं की मला नगराध्यक्षपद लढवायचं आहे. लोकशाहीप्रमाणे कुणाला लढवण्याचं हे असते, परंतु पक्ष ज्याला आपण मानतो काय ते त्यांच्याकडे ज्याला चर्चा केली तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला आमचा पंजा जो आहे तो पंजा लोकांपर्यंत पोहोचतो, त्यासाठी आम्हाला नगराध्यक्षपद. ठीक आहे म्हटलं, मग तुम्हाला प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा होता. काय त्यामुळे ते आमच्या आघाडीमध्ये आले नाही. नंतर आम्ही शिवसेनेबरोबर चर्चा करत होतो उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, त्याच्यामध्ये ती वेळ काढूपणा त्याच्यामध्ये दिसला मला. म्हणजे मग असे दिवस गेल्यानंतर आता फॉर्म भरायची प्रक्रिया जवळजवळ चालू होण्याचे 2-3 दिवस शिल्लक राहिलेले होते. अशा परिस्थितीमध्ये मी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांना 30 वर्षाचा आमचा एकमेकांचा संघर्ष, राजकीय संघर्ष होता. काय परंतु आज शहर अडचणीमध्ये आहे, नगरपालिका अडचणीमध्ये आहे आणि पर्यायानं नागरिक अडचणीमध्ये आहे. त्याला आमच्या मतभेदापेक्षा शहर वाचणे हे महत्त्वाचं आहे, शहर सुधारणं महत्त्वाचं आहे, तिथला कारभार सुधारणं महत्त्वाचं आहे. पण भास्कररावांना मी विनंती केली की भास्करराव तुम्ही शिवसेनेचे नेते आहात, तुम्ही याच्यामध्ये जर सहकार्य केला, तुम्ही याच्यामध्ये जर केलं तर आपल्याला निदान नगरपालिका त्या ठिकाणी करता. भास्कररावांनी तात्काळ त्याला मान्यता दिली आणि ती मान्यता दिली ती अगदी मागचं सगळं विसरून दिली. मग आम्ही दोघे एकत्र बसलो आणि दोघे एकत्र बसून एकमेकांची किती उमेदवारी घ्यायचे, काय करायचं ते ठरलं आणि त्याप्रमाणे वाटप केलं. त्यांनी जे उमेदवार आम्हाला दिले त्याच्यासमोर आम्ही आमचा उमेदवार उभा केला महायुतीच्या होते. आणि मग आता समोरची जे आहे, समोरच्यामध्ये आता एक पूर्वेला एक, पश्चिमेला एक, उत्तरेला अशा पद्धतीने ती चारी बाजूला आहे. मनापासून किती येत आहेत हा व्यक्ती देणार, जो तो नगराध्यक्षापेक्षा आपल्या पक्षाचा खालचा उमेदवार कसा निवडून येईल या दृष्टीने प्रयत्न करत आहे. काय आणि त्याच्यामुळं ते त्यांच्या आपापसात कोणकोणीचा फायदा निश्चितपणे मला या निवडणुकीमध्ये मिळेल. भाई मगाशी पण राजकीय मुद्दे झाले, पण मगाशी ज्या प्राथमिक ज्या आपल्या समस्या आहेत, गटार, रस्ते, पाणी,
मला एक असं आश्वासन म्हणजे का जनतेला की बा तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर हे प्रश्न पुढच्या 5 वर्षानंतर राहणार नाहीत. आता याच्यामध्ये कसं आहे, रस्ते जी आज परिस्थिती रस्त्यांची आहे काय, त्याच्यामध्ये काही रस्त्यांच्या एस्टिमेटचे नॉर्म्स मला बदलायचे आहेत काय. ठेकेदारांवर काही ठिकाणी बंधनं त्या ठिकाणी घातली पाहिजेत की त्यांनी काम केलेलं किमान किती वर्ष टिकलं पाहिजे काय. म्हणजे जे पंतप्रधान सडक योजनेच्या संदर्भातले जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स आपल्याला थोडी कॉस्टिंग वाढणार आहे, पण कॉस्टिंग वाढणार ते कॉस्टिंग कमी ठेवून जर दरवर्षी रस्ते करावे लागत असतील त्यापेक्षा कॉस्टिंग वाढली तरी चालेल, पण रस्त्याचं लाईफ तरी वाढवलं पाहिजे. आणि क्वालिटीच्या बाबतीमध्ये कुठल्याही ठेकेदारांची आपण काही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आता ज्या इमारती आहेत त्या इमारतीसुद्धा फार जीर्ण झालेल्या आहेत. त्या आम्ही 74-75 साली असताना त्या बांधलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही ते नाही, त्या इमारती डिमॉलिश करून त्या ठिकाणच्या नवीन इमारती म्हणजे उदाहरणार्थ आता या ठिकाणी व्यायामशाळा आहे काय, त्या ठिकाणी एल टाईप शॉपिंग सेंटर आहे की ज्यांना बाळासाहेबांचं नाव दिलं आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांचं नाव याच्या पडक्या इमारतीला किंवा दुसऱ्या इमारतीला घ्यायला नको. बाळासाहेबांनी ज्या पद्धतीनं मराठी माणसाला न्याय दिला त्यांना साजेचं असं या ठिकाणी स्मारक होणं गरजेचं होतं आहे आणि ते मला निश्चितपणे उभं करायचं आहे. आणि म्हणून तो बुरुमतळीवर जी आमची रेस्टॉपची जागा आहे त्या ठिकाणी एखादं सांस्कृतिक केंद्र किंवा कलाकारांना त्या ठिकाणी प्रॅक्टिस सराव करण्यासाठी एक दालन काय. कारण आता कसं आहे, इलेक्ट्रोमीडिया आणि या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे कलाकारांना स्कोप चांगला मिळाला, पण त्यांना असं ट्रेनिंगसाठी कुठचं सेंटर नाही. तर त्या दृष्टीनं ती एक वास्तू आपण त्या ठिकाणी उभी करणार आहोत आणि त्या वास्तूच्या माध्यमातून कलाकारांना एक चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग मिळेल काय. आणि त्या निर्णय कलाकार तयार होतील, महिलांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं प्रशिक्षण त्या इमारतीमध्ये घेता येईल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. अशा पद्धतीचे प्रकल्प आपण नागरिकांचं जीवन कसं सुरळीत होईल, त्या महागाईच्या दिवसामध्ये त्यांचा कौटुंबिक म्हणजे आर्थिक सोर्स कसा वाढेल या दृष्टीने देखील आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. की आपल्याला बहादूर शेखला आपली MIDC जागा संपादित केली आहे, पण त्याच्यावर काही कोणी केलेलं नाही. ती आता मुलं खेळासाठी वापरतात, पण सभेसाठी वापरतात. त्या ठिकाणचं जे प्लॉटिंग पाडून त्या ठिकाणी तरुणांना ते प्लॉट आपल्याला उपलब्ध करून द्यायचे आहेत. छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी सुरू होतील आणि ते नॉन केमिकल असतील, समजलं. आणि त्या दृष्टीनं आपण तो प्रयत्न त्या 5 वर्षामध्ये निश्चितपणे करणार. नाही, तुम्हाला प्रचाराला आता कसा प्रतिसाद मिळतोय आणि तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? लोक मला ज्या पद्धतीनं भेटत आहेत आणि जो उत्साह दाखवत आहेत त्याच्यावरून कुणी किती पैशाचा वापर केला ते लोकांचं मत परिवर्तन होणार नाही. लोक आता एका विशिष्ट निर्णयावर पोचलेले आहेत की त्या ठिकाणी आपल्याला अमुकालाच मत द्यायचं आणि अमुकालाच निवडून द्यायचं आहे काय. या निर्णयावर पोचलेले असल्यामुळं आणि मला अनेक वर्षाचा अनुभव आहे. एकदा निर्णयावर लोक आले 85 साली 77 साली ज्यावेळेला मी प्रचाराला ग्रामीण भागात आणि इकडे जात होतो, आमच्या सभेला 50-50 100-100 लोक असायचे काय. आणि माझे कैलासवासी सभापती आमचे भाऊसाहेब महाडिक होते. आम्ही दोघी मी त्यांच्याबरोबर असायचो, मी त्यांना ज्युनियर कार्यकर्ता होतो. त्यावेळेला ते 50-50 100-100 आणि आम्ही सांगितलेल्या याच्या लोकांनी चांगली मांडली, पण मतदानाचे आकडे बघितल्यानंतर ती एकदम मायनस झाली होती. ती एक लाट जनता पक्षाची त्यावेळेला होती, तशा पद्धतीची एक लाट परिवर्तनाची ह्या शहरामध्ये आलेली आहे. त्यामुळे पैशाचा वापर त्या ठिकाणी काय होईल असं मला वाटतं.